हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डाक सेवेचा एक प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे सामान्य सेवा. आणि त्याचबरोबर लास्ट जो राहिलेला आहे डाक सेवा आणि आधुनिक संप्रेषणाची साधने, ते पण आजच्याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो शेवटचा आहे डाक सेवेचा प्रकार, तो म्हणजे कोणता? सामान्य सेवा. याच्या अगोदर टपाल सेवा, विशेष टपाल सेवा आणि निधी हस्तांतरण सुविधा हे आपलं झालेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्याल ही अपेक्षा. ओके, फोर्थ चेक करू शकता स्क्रीनवरती. सामान्य सेवा, त्याच्यामध्ये पण काही उपप्रकार आहेत. सामान्य पोस्ट. आता याच्यामध्ये काय केलं जातं आधी बघूया, नंतर एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजून सांगते. बघा, सामान्य पोस्टच्या माध्यमातून डाक विभाग निवडक डाक घरांमार्फत, डाक विभाग, ठीक आहे, पोस्ट डिपार्टमेंट निवडक डाक घरांमार्फत, काही मोजक्या पोस्ट ऑफिस आहे त्यांच्या मार्फत तृतीय पक्ष उत्पादने म्हणजेच काय? इलेक्ट्रिसिटी बिल, इन्शुरन्स भरणं, ह्याचे जे काही टॅक्स वगैरे भरायचं असतं, हे सगळं काय तृतीय पक्ष उत्पादने आहेत. व सेवा ग्राहकाच्या आसपास उपलब्ध करून देण्याची सेवा प्रदान करतात. एकंदरीत आता पुढे बघा, या सुविधेअंतर्गत वीज देयके, इलेक्ट्रिसिटी बिल, जे महिन्याला आपण भरत असतो ते बिल, कर, टॅक्स, कर संकलन, ठीक आहे, टॅक्स, इतर देयके, इतर कोणतेही बिल्स आपण भरू शकतो. व शासनाचे शुल्क, जर कोणते चार्जेस असतील, गव्हर्नमेंट चार्जेस असतील, तर ते चार्जेस, त्याच्यामध्ये इन्शुरन्सचा सुद्धा समावेश होऊ शकतो. गव्हर्नमेंट चार्जेस मध्ये नाही, या सुविधेअंतर्गत इन्शुरन्स सुद्धा भरल्या जातं. इत्यादीचा समावेश होतो. सामान्य पोस्टाच्या सुविधेअंतर्गत विविध अर्ज वितरित आणि स्वीकृत केल्या जातात. याचं मीनिंग काय? तर आता वीज देयके, कर, संकलन, इतर देयके तुम्ही पोस्ट ऑफिस मार्फत ते चार्जेस भरू शकता. टॅक्स तुम्ही पोस्ट ऑफिस मार्फत भरू शकता, ठीक आहे. लाईट बिल असेल तुम्ही पोस्ट ऑफिस मार्फत भरू शकता. आणि अर्ज वितरित म्हणजेच काय? जे पोस्टमन असतात त्यांच्याकडे आपण देयके बिल मध्ये बघितलो, देयके सेवामध्ये काय बघितलं, बिल मेल सर्व्हिस मध्ये, की पोस्ट ऑफिस द्वारे खूप सारे बिल्स कस्टमर पर्यंत पोहोचवण्यात येतात, ठीक आहे. त्याच पद्धतीने जे पोस्ट, आपल्या घरी लाईट बिल देणारा जो व्यक्ती असतो तो पोस्टमन असू शकतो. तो प्रत्येक घरी जाऊन लाईट बिल वाटत असतो, अर्ज वितरित करण्याचं काम करतोय. आणि त्याचबरोबर अर्ज स्वीकृत करण्याचं, ते बिल्स आपण पोस्ट ऑफिस मार्फत भरू शकतो. समजलं? सामान्य पोस्ट काहीच नाही. तृतीय पक्ष उत्पादने म्हणजे जे काही बिल, छोटे मोठे बिल्स असतात, टॅक्स असतं, हे सर्व गोष्टी आपल्याला पोस्ट ऑफिस मार्फत भरता येतात. आता चेक करू शकता, सेकंड वन आहे ई पोस्ट. सेकंड वन काय आहे? ई पोस्ट. स्क्रीनवरती बघा, डाक विभागाने ई पोस्ट सुविधा देखील सुरू केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक पोस्ट असं म्हणू शकता ई पोस्टला. या माध्यमातून 1,55,000 डाकघरांमार्फत, 1,55,000 डाकघरांमार्फत ग्राहक भारतातील कोणत्याही पत्त्यावर त्यांचे विविध प्रकारचे संदेश सहज पाठवू शकतात. हे इम्पॉर्टंट आहे, हे विसरायचं नाही. ई पोस्ट द्वारे संगणकीकृत कम्प्युटराइज्ड संदेश हा गंतव्य स्थानापर्यंत पाठविला जातो. ज्या ठिकाणी पाठवायचा आहे त्याला गंतव्य स्थान असं म्हणतात, त्या ठिकाणी पाठवता येतो. आणि परत त्याची छापील प्रत घेऊन सदर संदेश इच्छित स्थळी वितरित केला जातो. भारतीय डाक विभागाबरोबर करार व सहकार्याने मोठ्या आस्थापना म्हणजेच बिझनेस, मोठ्या आस्थापना विविध प्रकारची कार्य पार पाडतात. या ग्राहकांना विशेष सेवा शुल्क दर व इतर मूल्यवर्धित सेवा मिळतात. आता ई पोस्ट एक्झॅक्टली काय आहे ते समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, एखादं डॉक्युमेंट्स, एक्झाम्पल सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. आता इथे चेक करू शकता, ठीक आहे. हा एक व्यक्ती आहे, बिझनेसमन आहे असं म्हणू शकता हा, ठीक आहे. याला एक डॉक्युमेंट पाठवायचं होतं. आपण मराठीमध्ये याला दस्तऐवज म्हणतो, ठीक आहे. याला एक दस्तऐवज, डॉक्युमेंट पाठवायचं होतं, इन्स्टंट होतं, लवकर, तात्काळ दस्तऐवज दुसऱ्या ठिकाणी पाठवायचे होते. अशा वेळेस याला जर दस्तऐवज व्हॉट्सअपचा नाही, डायरेक्टली दस्तऐवज जर पाठवायचे, व्हॉट्सअप विसरून जा, इथे नाही असं समजा, जर एक्झाम्पल समजून घ्यायचं असेल तर, ठीक आहे. दस्तऐवज पाठवायचे होते, अशा वेळेस तो हे दस्तऐवज पोस्ट ऑफिस मध्ये घेऊन जाऊन, कुठे? पोस्ट ऑफिस मध्ये घेऊन जाऊ शकतो आणि तिथे
कुठे पाठवायचंय त्यांचा पत्ता देऊ शकतो आणि हे जे दस्तऐवज आहे त्यांच्या हातात देऊ शकतो. पण त्यावेळेस त्यांना सांगावं लागते की मला हे ई पोस्ट करायचं आहे. त्या पोस्ट ऑफिस मध्ये आता ई पोस्ट करायचं आहे म्हणल्यानंतर काय केलं जातं तर डायरेक्टली दुसऱ्या पोस्ट ऑफिस मार्फत, ठीक आहे, एक पोस्ट ऑफिस आणि हे दुसऱ्या शहरामधलं पोस्ट ऑफिस आहे असं समजू शकता. या ठिकाणी ते पोस्ट पाठवण्यात येतं आणि ज्याला पाठवायचंय त्यांना पाठवण्यात येतं. आता 1 मिनिट फक्त. ओके, डन. बघा आता, हा, दस्तऐवज पाठवायचं होतं, पोस्ट ऑफिस मध्ये गेला, दस्तऐवज दिला, या व्यक्तीचा ऍड्रेस सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. मग तात्काळ होतं, लवकर होतं, फास्ट होतं, याला डॉक्युमेंटची गरज होती. म्हणून अशा वेळेस या पोस्ट ऑफिस मध्ये काय केलं जातं माहितीये का, तर जे काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन केले जातात. काय केले जातात? स्कॅन केले जातात. मग स्कॅनरद्वारे हे या पोस्ट ऑफिस मध्ये पाठवण्यात येतात. डायरेक्टली ई पोस्ट म्हटलेलं आहे, ई पोस्ट. डायरेक्टली जे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते इकडे या व्यक्तीला याच्या ऍड्रेसवर त्याचं जे काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती पाठवण्यात येतात. आणि नंतर जे रिअल डॉक्युमेंट असतात, यावेळेस फर्स्ट सिच्युएशन मध्ये काय केलेलं आहे, फक्त आणि फक्त स्कॅन केलेलं आहे. ओके, फक्त आणि फक्त फर्स्ट टाइम स्कॅन केले, तात्काळ होतं म्हणून पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन केलं, या पोस्ट ऑफिस मध्ये ते स्कॅन केलेले दस्तऐवज पाठवलं. डायरेक्टली हे जे स्कॅन केलेलं होतं डायरेक्टली याने याला पाठवलं. बट नंतर हे दस्तऐवज जे आता या पोस्ट ऑफिस मध्ये आहेत ना, ते आता पुढे सरकले जातात. जे ओरिजिनल डॉक्युमेंट होते, ठीक आहे, एक होतं स्कॅन केलेलं, आता हे ओरिजिनल, ठीक आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट आता ते स्कॅन केले तर गेले, याच्याजवळ पोहोचलं, याचं काम पण झालं. बट हळूहळू हे दस्तऐवज या पोस्ट ऑफिस मध्ये, या पोस्ट ऑफिस मधून इथे, इथून याच्या ऍड्रेसवर ओरिजिनल डॉक्युमेंट्स पोहोचवण्यात येतात. आधी स्कॅन केलेले डायरेक्टली पोहोचले जातात, हा याचं काम करून घेतो. नंतर त्याचे डॉक्युमेंट्स हळूहळू टाइम नुसार याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. याला ई पोस्ट असे म्हणतात. एकदम फास्ट होतं. आधी त्या ठिकाणी ते स्कॅन करतात, स्कॅन करून त्या कस्टमरला त्याच्या ऍड्रेस वरती पाठवण्यात येतं. मग त्याचं काम तिकडे होत राहतं. इथे जे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या पोस्ट ऑफिस मध्ये आणून दिलेलं असतं ते सुद्धा त्याला बाय हँड देण्यात येतं त्याच्या ऍड्रेस वरती. ठीक आहे, हे होती डाक सेवेचे प्रकार, टपाल सेवेचे प्रकार. आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता चेक करू शकता तुम्ही आधुनिक संप्रेषणाची साधने. ठीक आहे, चेक करा. आता 2 प्रकार आहेत, डाक सेवा आणि आधुनिक संप्रेषणाची साधने. डाक सेवेचे 4 आहेत, टपाल सेवा, विशेष टपाल सेवा, निधी हस्तांतरण सेवा आणि सामान्य सेवा. आता बघू शकता आधुनिक संप्रेषणाची साधने, दुसरा प्रकार. ओके, टपाल विभागांतर्गतचा हा दुसरा प्रकार आहे आणि त्याचे पण काही उपप्रकार आहेत, ते चेक करूया. कुरिअर सेवा, हे तर आपल्याला माहिती आहे. आपण बऱ्याचदा अमेझॉन वरती किंवा म्हणू शकता किंवा फ्लिपकार्ट, मिंत्रा वगैरे इतर याच्याद्वारे आपण काहीतरी ऑर्डर करत असतो, ते आपल्याला घरपोच कुरिअर येत असतं. आता चेक करा याच्यामध्ये काय सांगितलंय. 2 किंवा अधिक पक्षांमधील वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी जबाबदार असलेली एखादी व्यक्ती, संस्था कुरिअर सेवा म्हणून ओळखली जाते. 2 किंवा अधिक पक्षांमधील, ठीक आहे, 2 किंवा अधिक पक्षांमधील वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी, जे मोठे मोठे वस्तू असतात त्या वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी जबाबदार असलेली एखादी व्यक्ती किंवा संस्था कुरिअर सेवा म्हणून ओळखली जाती. ते एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुम्हाला समजेल. तुमच्या आसपास खूप सारे कुरिअर सेवा तुम्हाला बघायला मिळत असतात. तुम्ही एखाद्या ठिकाणाहून वस्तू पाठवता, कुरिअर कर म्हणतो, तो DTL ला वगैरे जाऊन कुरिअर वगैरे करून आपल्या घराच्या बाजूला जे कुरिअर सेवेचं ऑफिस असतं त्या ठिकाणी ते वस्तू येत असतात. बहुतांशी संस्था कुरिअर सेवांचा लाभ घेतात. बहुतांशी संस्था कुरिअर सेवांचा लाभ घेतात व कुरिअर सेवा पुरवणारी संस्था यासाठी सामान्य दर, छोटे कमी चार्जेस आकारत असते. सामान्य डाक सुविधेपेक्षा वेग, सुरक्षा, जलद सेवेच्या बाबतीत कुरिअर सेवा भिन्न असतात. आता तुम्ही पोस्ट ऑफिस मार्फत सुद्धा एक
सुविधा आहे त्यामार्फत सुद्धा वस्तू पाठवू शकता. पार्सल बघितलं आपण त्याच्यामध्ये पण वस्तू पाठवतातच. बट या ठिकाणी थोडीशी वेगवान आहे, सेफ आहे आणि कमी चार्जेस मध्ये ही कुरिअर सेवा दिली जाते. सामान्य कुरिअर सेवा सामान्य डाक सेवेपेक्षा महाग असतात. सामान्यतः कुरिअर सेवा ज्या असतात सामान्य डाक सेवेपेक्षा थोडेसे महाग असतात. आता एक्झाम्पल बघा, DHL, DTDC, UPS कुरिअर सेवा देणाऱ्या संस्थांची उदाहरणे आहेत. आता मोस्ट ऑफ टाइम तर तुम्ही DTDC हा वर्ड तुमच्या कानावर पडला असेल. देगलूरमध्ये खूप सारे DTDC आहेत. ओके, जवळपास खूप सारे आम्ही जिथे राहतो त्या एरियामध्ये खूप सारे कुरिअर सेवेचे ऑफिस आहेत. खूप साऱ्या ठिकाणी DTDC सुविधा आहेत. एक्झाम्पल सांगते, आम्ही जरी कुठली जरी बुक वगैरे मागवत असलो किंवा एखादी वस्तू जर परचेस केलं तर ते डायरेक्टली DTDC करा म्हणायचं. ते आपल्या DTDC नुसार आपण जिथे राहतो जवळपासच्या ऑफिस मध्ये ते वस्तू येत असते. आणि DTDC करते वेळी तुम्हाला ट्रॅकिंग ID सुद्धा दिलेली असते, जेणेकरून आपण चेक करू शकतो आपण जी वस्तू मागवलो ती वस्तू कुठपर्यंत आलेली आहे. ठीक आहे, ही सुद्धा एक सेफ सुविधा आहे कुरिअर सेवा. ओके, सेकंड वन चेक करू शकता इंटरनेट. याच्याबद्दल तर बोलायची जास्त काही गरज नाहीये, पण टॉपिक दिलेला आहे, बोलूया आपण याच्यावरती. इंटरनेट ही एकमेकांशी संगणकाद्वारे जोडलेल्या प्रणालीचे जाळे असून मोबाईल वरती आपण सगळेजण मोबाईल म्हणा, कम्प्युटर म्हणा, लॅपटॉप म्हणा, टॅब म्हणा, आयपॅड म्हणा सगळे यूज करत असतो. एकमेकांना त्यावरती बोलत असतो, म्हणून याला एकमेकांशी जोडलेल्या प्रणालीचे जाळे असं म्हटलं जातं. जगभरात विशिष्ट पद्धतीने संगणक जोडण्यासाठी उपयोग केला जातो. इंटरनेट जे असतं संगणकाला सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम केलं जातं. या प्रणालीमध्ये खाजगी, सार्वजनिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि स्थानिक ते जागतिक व्याप्तीची सरकारी नेटवर्कचा समावेश होतो. आता खाजगी, सार्वजनिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि स्थानिक ते जागतिक व्याप्तीचा सरकारी नेटवर्कचा समावेश या इंटरनेटमध्ये होत असतो. कुठल्याही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीला संगणकाद्वारे इंटरनेटद्वारे जोडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आता ते कसं जोडण्याचं तुम्हाला माहिती आहे, सोशल मीडिया वगैरे खूप काही डेव्हलप झालेलं आहे, त्यामुळे कुठलाही व्यक्ती जगामध्ये काय चालू आहे बसल्या ठिकाणी बघू शकतो. ओके, थर्ड वन आहे ईमेल. थर्ड वन काय आहे, ईमेल. ईमेलला इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हणतात. इलेक्ट्रॉनिक मेल. आता चेक करा याच्यामध्ये काय सांगितलंय. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे म्हणजेच काय, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब, आयपॅड हे सगळे काय, आयफोन, ठीक आहे, हे आहेत विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे. तर विविध विविध प्रकारचे संदेश एकमेकांमध्ये देवाणघेवाण करण्याच्या प्रक्रियेला ईमेल असे म्हणतात. ईमेल म्हणजेच काय, ईमेलद्वारे, आता ईमेल आपल्याला पर्टिक्युलरली माहिती आहे काय असतं ते, बट इथे काय सांगितलेलं आहे की ईमेल म्हणजे काय, मोबाईलद्वारे एकमेकांना जोडण्याचं, एकमेकांची जी इन्फॉर्मेशन आपण ट्रान्सफर करत असतो त्याला ईमेल म्हटलंय. आता तुम्ही व्हॉट्सअपचा वापर करता, चॅटिंग करतो आपण व्हॉट्सअप वरती, काय करता त्यावेळेस इन्फॉर्मेशन देवाणघेवाण करत असता. ओके, रॉंग मिनिंग काढायचं नाही. ओके, इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करत असतो म्हणजेच काय, ईमेल. ठीक आहे, ईमेल वरती सुद्धा आपण इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करत असतो. आजची ईमेल प्रणाली साठवण व अग्रेशन, स्टोरेज अँड फॉरवर्ड. तुम्ही चेक करू शकता व्हॉट्सअप वरती एखादी फोटो किंवा एखादी इन्फॉर्मेशन आली तर ते आपण स्टोअर करून ठेवतो. आपल्याला चांगली वाटली तर हे राहावं आता आपल्या जवळ, हे छान वाटतं वाचायला किंवा बघायला छान वाटतं तर आपण ठेवून घेतो. जर नाही आवडली किंवा इतरांना पाठवायचं असेल तर आपण फॉरवर्ड करतो. दुसऱ्यांना सुद्धा आपल्याला तेच मेसेज फॉरवर्ड करता येतात. याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. सर्व्हर संदेश स्वीकारतात. ठीक आहे, सर्व्हर संदेश स्वीकारतात, अग्रेषित करतात. सर्व्हर संदेश स्वीकारतात म्हणजेच काय, संदेश स्वीकारल्या जातात. अग्रेषित करणे म्हणजेच काय, फॉरवर्ड केलं जातं. संदेश येतं, पटलं ठेवता, नाही पटलं तर दुसऱ्यांना पाठवायचं तर आपण ते संदेश फॉरवर्ड करत असतो. संग्रहित सुद्धा करता येते, स्टोरेज करून सुद्धा ठेवता येते. आपल्या फोटो किंवा अल्बम बनवू शकता, त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचे जे काही इमेज असतात ते आपण सेव्ह करून ठेवत असतो. सदर प्रणालीचा वापर करताना संदेश स्वीकारणाऱ्याला त्यावेळी हजर असणे आवश्यक नसते.
हजर असणे आवश्यक नसते, कारण आलेल्या संदेशात संग्रहित ठेवला जातो. आता याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही. कस काय, एखादं जर ऑनलाईन नाही, व्हॉट्सअप यूज करता, एखादं जर ऑनलाईन नाहीये, तुमच्या फ्रेंडला मेसेज करायचंय, ठीक आहे, अभ्यासाबद्दल डिस्कस करायचंय, सो ती फ्रेंड किंवा तो फ्रेंड ऑनलाईन नाहीये, मग अशा वेळेस तुम्ही मेसेज करून ठेवू शकता. ती व्यक्ती ज्यावेळेस ऑनलाईन येते त्यावेळेस ते मेसेज चेक करते अँड रिप्लाय करते. समजलं? स्टोअर करून ठेवू शकता, संग्रहित करून ठेवू शकता. ज्यावेळेस ती व्यक्ती ऑनलाईन येते त्यावेळेस ती व्यक्ती चेक करते, मेसेज रीड करते, रिप्लाय करते, किंवा तिलाही किंवा त्यालाही समजत नसेल तर दुसरं कोणाला विचारण्यासाठी फॉरवर्ड सुद्धा करू शकते. अग्रेषित किंवा अग्रेशन सुद्धा करू शकते. समजलं? याला म्हणतात ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल. ठीक आहे, हे सगळं व्हॉट्सअप आपण वापरत असतो म्हणून आपल्याला याच्याबद्दल चांगलंच माहित आहे की ऑनलाईन नसेल तर ऑनलाईन नसेल एखादी व्यक्ती तर आपण मेसेज टाईप करून ठेवल्यानंतर तो व्यक्ती जेव्हा ऑनलाईन तेव्हा पाहून आपल्याला रिप्लाय देतो, किंवा त्याला जरी समजत नसेल तर तो दुसऱ्याला फॉरवर्ड करत असतो. असं खूपदा आपल्यासोबत झालेलं असतं. हे होते आपले संप्रेषणाचे प्रकार. संप्रेषण हा टॉपिक या लास्ट व्हिडिओ मध्ये आपलं टोटल संपलेलं आहे. ठीक आहे, संप्रेषण आपलं कंप्लीट झालेलं आहे. याच्यानंतर आपण आय थिंक 8व्या किंवा 7व्या चॅप्टर वर व्हिडिओज येतील. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आणखी OCM असो, इकॉनॉमिक्स असो, किंवा अकाउंटशी रिलेटेड किंवा इतर कोणत्या सब्जेक्टशी रिलेटेड जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्स लॉन्च झालेला आहे. तिथून तुम्ही नोट्स परचेस करू शकता आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. आणि बिग बुल बॅच मध्ये हा जो टॉपिक आहे खूप दिवसांपूर्वी झालेला आहे, रिव्हिजन पण होईल, डोंट वरी अबाउट दॅट. बट आता सुद्धा बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी योग्य वेळ आहे, वेळ गेलेली नाहीये, जॉईन करू शकता. ऑफरशी संबंधित आणखीन व्हिडिओ, तोच व्हिडिओ कंटिन्यू आहे, ऑफर संपलेली नाहीये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.